नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचे म्हणजेच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका इसमाने, कोणतरी किशोर किंवा काहीतरी नाव आहे, नावही मला माहित नाही, आणि तो वकील आहे, वयस्कर वकील आहे. बघितलं तर फोटो बिटो बघितला तर 60च्या पुढचा असावा. अशा माणसाने बूट फेकून मारला आणि गजब झाला तर त्यात नवल नाही. कारण सरन्यायाधीश हे भारतीय राजघटनेनुसार एक संवैधानिक पद आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, तुमचे लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे सभापती, पंतप्रधान, तसेच न्यायाधीश, सरन्यायाधीश हे सुद्धा एक संवैधानिक पद आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचा अपमान हा त्याचा व्यक्तिगत अपमान नसतो. त्या पदावर बसलेली जी व्यक्ती असते त्या कालखंडासाठी त्याच्याविषयी बोललं जाणारं किंवा कुठची होणारी कृती ही एका संवैधानिक पदाचा मान सन्मान किंवा अपमान असतं, हे विसरता कामा नये. आणि म्हणूनच ज्या व्यक्तीने अशी कृती केली आहे ती नक्कीच निषेधार्ह आहे. याविषयी मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. ती व्यक्ती कुठच्या भूमिकेतली आहे, कुठच्या विचारातली आहे, कुठच्या पक्षाची आहे, किती शिकलेली आहे किंवा किती अडाणी आहे, याला काहीही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, संवैधानिक व्यवस्था आहे, अशा देशामध्ये, अशा समाजामध्ये या प्रकारची कृती ही निषेधार्हच असते. आणि प्रामुख्याने न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जिथे तुमच्यावर कितीही अन्याय झालेला असेल तर दाद मागण्याची जागा, दाद मागण्याचं व्यासपीठ, न्याय करायला जे न्यायासन बसलेलं आहे त्यासमोर आपली कैफियत मांडणं, यासाठी असलेला मंच म्हणजे न्यायालय असतं. मग अशा ठिकाणी न्यायासनावर बसलेल्या किंवा न्यायासनाधिष्ठित असं ज्याला म्हणतात, अशा व्यक्तीवर पादत्राण फेकून मारणं हा त्या व्यक्तीपुरता अपमान मर्यादित राहत नाही, तर तो त्या सगळ्या संवैधानिक व्यवस्थेचा आणि संविधानाचा अपमान असतो. अर्थात राहुल गांधी ते लाल पुस्तक नेहमी दाखवतात, तो सुद्धा एक प्रकारे संविधानाचा अपमान आहे. कारण संवैधानिक पदावर बसल्यानंतर जो शिष्टाचार पाळायचा असतो त्याची राहुल गांधी सातत्याने अवहेलना करतात. अवहेलना करतात की मी विरोधी नेता आहे, संवैधानिक पदावर आहे, त्यामुळे मी प्रतिज्ञापत्र कशाला देऊ, त्यामुळे मी मनाला येईल ते बोलेन, पण ते शपथेवर बोलणार नाही. असं जेव्हा राहुल गांधी म्हणतात तेव्हा सुद्धा संविधानाचा अपमानच होत असतो. संविधान पायदळी तुडवलं जात असत. आणि या प्रकारच्या घटना अनेक घडलेल्या आहेत. मला आठवतं, ज्या वेळेला तुमचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश होते आणि त्यांनी अफगाणिस्तान आणि त्याच्यानंतर इराकवर लष्करी कारवाई केलेली होती, त्यावेळेला असंच कुठेतरी युरोपमध्ये किंवा अरबी मध्य पूर्वेमध्ये एका ठिकाणी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना तिथल्या एका पत्रकाराने त्यांच्यावर चप्पल फेकलेली होती का बूट फेकलेला होता. त्यांनी तो चुकवला, पण लगेच त्या व्यक्तीला अटक वगैरे झाली होती. आणि त्यांचंच कशाला, आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये मध्यंतरी 10-12 वर्षापूर्वी जेव्हा युपीए सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यावेळेला गृहमंत्री असलेले चिदंबरम यांच्यावर तिथे पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकारानेच आपला बूट फेकून मारला होता. त्याला लगेच बाजूला घेण्यात आलं, अटक करण्यात आली, पुढची कारवाई सगळी झाली. यातला दुहेरी भाग जो आहे, आपल्याकडे मीडिया हा किती बदमाश झालाय, पक्षपाती झालाय आणि दुटप्पी झालाय, ते सुद्धा यातून समजून घेतलं पाहिजे. वास्तविक ही घटना घडल्यानंतर सरन्यायाधीश भूषण
गवई यांनी साफ साफ सांगितलं, या गोष्टीवरून फार गळजप करण्याची गरज नाही, मी यातली कुठचीही गोष्ट मनावर घेत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं कामकाज नियमितपणे चालू ठेवा, सुनावणीमध्ये कुठेही अडसर येता कामा नये. पण पक्षपातीपणे एखादी गोष्ट भडक करून सांगणं आणि दुसरी भडक गोष्ट सुद्धा सौम्य करून सांगणं, याला गोल्डन जर्नलिझम म्हणणारा इंडिया टुडे सारखा जो मीडिया ग्रुप आहे, त्याचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई हा खरा जोडे मारण्यासारखा माणूस आहे. तुकोबांनीच म्हटलंय ना, ऐशा नरा माराव्या मोजूनी पैजारा. तो नर कोण असेल तर त्याचं नाव राजदीप सरदेसाई आहे. अत्यंत भंपक, बदमाश, खोटारडा, दांभिक, हे सगळे शब्द एका व्यक्तीमध्ये दाखवायचे असतील तर त्याचं नाव राजदीप सरदेसाई आहे. ज्या वेळेला अशाच प्रकारे चिदंबरम यांच्यावर, मला वाटते जर्नेल सिंग नावाचा कोणतरी पत्रकार, शीख पत्रकार होता, आणि पत्रकार परिषदेत पहिल्या रांगेत बसलेल्या पत्रकाराने चिदंबरम यांच्यावर जेव्हा आपल्या पायातला बूट काढून फेकला होता, तेव्हा त्याचं समर्थन राजदीप सरदेसाईने केलं होतं. आजही तुम्ही इंटरनेटवर गेलात तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. त्या जर्नेल सिंग नावाच्या शीख पत्रकाराने चिदंबरम यांच्यावर आपलं बूट फेकून मारलं, तेव्हा त्याला कुठेतरी खूप दुखवलेला होता तो, असं समर्थन राजदीप सरदेसाईने केलेलं होतं. आणि तोच राजदीप सरदेसाई आज तशीच घटना जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबतीत घडते, तेव्हा मात्र थेट सनातन धर्माचा हा गुन्हा आहे अशा थाटामध्ये ट्विट करतो. कळला दुटप्पीपणा. जो माणूस चिदंबरम यांच्यावर बूट फेकणाऱ्याला तो दुखावलेला होता, त्याचं डोकं सटकलेलं होतं वगैरे वगैरे करत त्याच्या कृतीचं समर्थन करतो, तोच राजदीप सरदेसाई तुमच्या, काय म्हणतात त्याला, त्या चिदंबरमच्या बाबतीत समर्थन करतो. तोच राजदीप सरदेसाई भूषण गवईच्या वर घटना घडली सरन्यायाधीशांच्या वेळेला, तेव्हा लगेच बोंबाबोंब करतो की बघा सनातन धर्माने किती धर्मांधता आणलेली आहे, आणि देशातल्या 80-90 कोटी हिंदूंना गुन्हेगार ठरवायला धावत सुटतो. हा दुटप्पीपणा असतो मित्र, हा दुटप्पीपणा असतो. या लोकांनी समाजामधलं सौहार्द संपवले आणि सामाजिक समरसतेमध्ये विष कालवण्याचा उद्योग राजदीप सारखे करतात. म्हणूनच सगळा पुरोगामी वर्ग, सेक्युलर वर्ग हा एक विषारी नफरत फैलावणारा वर्ग आहे, असा मी आरोप नेहमी करत असतो. कारण हे काय तो पक्षपात करतात. तुम्हाला आठवतं, असंच युपीए काळामध्ये शरद पवार हे कृषी मंत्री होते. एका सरदारजीने, एक शीख तरुणाने त्यांच्यावर विज्ञान भवन किंवा असं कुठल्या तरी इमारतीमध्ये ते कार्यक्रमाला येत असताना थप्पड मारली होती. या अशा घटना कौतुकाने दाखवणं आवश्यक नाही, त्याची वर्णनं केली तरी पुरे असतात. पण हे अगत्याने दाखवलं जातं की जेणेकरून समाजाच्या विविध घटकामध्ये एकमेकाविषयी आकसाची, द्वेषाची भावना वाढली पाहिजे. पण सुदैवाने हे जितके नालायक असतात तितकेच संबंधित लोक हे निदान कुठच्याही विचारधारेचे असले तरी समजूतदार असतात. हे आपलं सुदैव आहे. मला आठवतं, चिदंबरम यांनी सुद्धा त्यावेळेला साफ साफ सांगितलं होतं, फार गंभीरपणे घेऊन नको नका, विषय सोडून द्या. कारण त्यांना इजा झालेली नव्हती. ठीक आहे, एखाद्या वेळेला रागाच्या आवेशात त्यांनी ते केलंय, बाजूला टाका विषय, पुढे चला. पण तोही विषय अशा रीतीने रंगवायचा. पण कृती दोन्हीकडे एकच असताना राजदीप किंवा तत्सम माणसं ही कशी सरड्यासारखे रंग बदलतात,
हे म्हणून लक्षात घ्यायला लागतं. शरद पवारांच्या बाबतीत तेच झालं होतं. आणि मला आठवतं की शरद यादव या विषयावर जेव्हा एक संसदेमध्ये निषेधाचा प्रस्ताव मांडला होता, तेव्हा शरद यादव यांनी फार सुंदर मतप्रदर्शन केलं होतं की मारणाऱ्याने एकच थप्पड मारली, पण चॅनेलवाल्यांनी शरद पवारांना ती गोष्ट परत परत दाखवून 1 लाख 2 लाख थपडा मारून घेतल्या. काय दाखवावं? आपल्याकडे कॅमेरा आहे, आपल्याकडे रेकॉर्डिंग झालंय, म्हणून काय दाखवावं किंवा काय दाखवू नये याचं तारतम्य आजची माध्यमं किती विसरून गेलीत याचे हे नमुने आहेत. आणि म्हणून चिदंबरम असोत किंवा भूषण गवई असोत, त्यांनी त्या लोकांना माफ केलं होतं. त्या विषयात ते अडकून पडले नाहीत. कारण जगामध्ये अशा घटना वारंवार घडत असतात आणि त्यासाठी सगळं जग विचलित करून चालत नाही, एवढं तारतम्य या मोठ्या लोकांकडे असतं. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले किंवा नसलेली अक्कल पाजळणारे राजदीप सारखे लोक असतात, त्यांना मात्र अशी खरूच खाजवून खाजवून मोठी करावीशी वाटते. काट्याचा नायटा करणं याला पत्रकारिता समजलं जातं. खरंच ही माणसं हे गोल्डन जर्नलिझम असं नाव देतात, पण नरकापेक्षा अधिक खातेऱ्यात लोळत असतात. मला आज हा विषय एवढ्यासाठी मी 2 दिवस गेल्यानंतर मांडतोय की आज मला मला पहिल्यांदा राजदीप सरदेसाई ते सनातन हिंदुत्वाला चिकटवणं हे स्वाभाविक होतं. म्हणजे त्यांनी केलं नाही तरी त्याच्या मनात काय आहे हे सामान्य माणूस जाणतो. पण या सगळ्या प्रकारामध्ये एका चॅनेलने तो बूट फेकणारा जो वकील आहे त्याची सुद्धा बाजू ऐकून घेऊन रेकॉर्ड करून दाखवली. आणि तो असं म्हणतो की मी या प्रकरणी माफी मागणार नाही. आता झालं होतं काय की एका विषयामध्ये कुठच्या एका मंदिरामध्ये एक विष्णूची मूर्ती आहे आणि ती विष्णूची मूर्ती डोकं फोडलं गेलेलं आहे. इस्लामी आक्रमणाच्या काळातली गोष्ट आहे. तर ती मूर्ती आहे, तिला डोकं नसल्यामुळे त्याची पूजा करता येत नाही. तेव्हा त्या मूर्तीचं डोकं वगैरे पुनर्स्थापित करावं आणि त्याची डागडुजी करावी यासाठी कोणीतरी जनहित याचिका केली होती आणि दाद मागितली होती की कोर्टाने पुरातत्व विभागाला त्याची सगळी नवी मांडणी करावी, डागडुजी करावी, यासाठी आदेश द्यावेत, असं काहीतरी हे केलं होतं. तर तेव्हा एक प्रकारे भूषण गवई यांचा सुद्धा थोडासा तोल गेलेला होता आणि त्यावरून वादळ उठलं होतं की तसं असेल तर त्या विष्णूची पूजा करता त्या विष्णूकडेच तुम्ही जाऊन दाद मागा, असं उपरोधाने बौद्ध धर्मीय असलेले हिंदू धर्माचा त्याग केलेल्या कुटुंबातले भूषण गवई बोलले होते. त्यामुळे आपल्या बोलण्यातून अनेक हिंदूंच्या सनातनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील याचं भान सरन्याधीशांनी सुद्धा सोडलं होतं. त्या वकिलाने सोडलं असेल बूट ठोकणाऱ्या, तर कमी अधिक प्रमाणात सरन्याधीशांचं सुद्धा भान तुटलं होतं, सुटलं होतं. आणि म्हणूनच मला आठवतं त्याप्रमाणे या विषयावर जेव्हा गजब व्हायला लागला त्या आपल्या मनामध्ये कुठल्याही धर्माविषयी आकस नाही असा खुलासा भूषण गवई यांनी केला होता. आपण सर्व धर्मांचा सारखाच आदर करतो असा खुलासा सरन्यायाधीशांना करावा लागला होता. अर्थात त्यांनी काही माफी मागितली असं नाहीये आणि माफी मागून काही फरक पडत नाही, व्हायचं ते होऊन गेलेलं असतं. त्यामुळे नंतर माफी मागण्याला काहीही अर्थ नसतो. पण किंचित का होईना, किंचित का होईना सरन्यायाधीशांचा तोल सुटत असेल आणि ते अकारण काही बोलून गेले असतील आणि त्यातून लाखो लाखो लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याची उमटलेली ही प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया चुकीची असेल तरी ती प्रतिक्रिया आहे हे विसरता कामा नये.
आणि हे झाल्यानंतर आता त्या व्यक्तीला पकडलेलं आहे काय ते असेल, त्याच्यावर कारवाई सुरू झाली आहे, त्याला काय जामीन दिला असेल मला माहित नाही, मी ती बातमी फारशी कौतुकाने बघितली नाही. पण त्यानंतर जे मी ऐकायला मला मिळालं की तो म्हणतो की मला ईश्वराने दिलेली प्रेरणा होती, ज्याने बूट फेकला, मी सनातनी आहे आणि म्हणून मी माफी मागणार नाही, मी कोणाला घाबरत नाही, जे काय परिणाम व्हायचे असतील ते हो, शिक्षा झाली तरी हरकत नाही, वगैरे वगैरे वगैरे. आणि इथे मला बातमी सापडली. ती बातमी अशी की एवढं करून हा वकील ज्याने बूट फेकला तो माफी मागायला तयार नाहीये आणि मी माफी मागणार नाही म्हणतो. याचा अर्थ मी माफीवीर नाही, मी राहुल गांधी यांचा भक्त आहे, असंच एक प्रकारे हा बूट फेकणारा सांगत नाही का. गांधी माफी मागत नसतात, आठवतं तुम्हाला. सावरकर माफीवीर आहेत असं कानी कपाळी ओरडत अनेक वर्ष फिरलेले राहुल गांधी, ज्याच्यासाठी त्यांच्यावर मला वाटते 2-3 खटले पण सुरू आहेत, तिथे हजेरी लावायला लागते. माफी मागा, हा विषय संपवा, असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा सावरकर प्रकरणामध्ये राहुल गांधींनी माफी मागितली नाही, म्हणून मुंबई नजीक भिवंडीच्या कोर्टामध्ये दर 4-6 महिन्यांनी राहुल गांधींना हजेरी लावायला लागते. सुनावणी अजून झालेली नाही. सांगण्याचा हेतू आहे की जर हा वकील सावरकर निष्ठा असता, सनातनी हिंदू आणि सावरकर निष्ठा असता, तर हा विषय वाढवू नये, माफी मागून मोकळं व्हावं, कारण कोर्टा कचेरीमध्ये काही हासील नाही हे त्याला नक्की कळलं असतं. पण हा बूट फेकणारा जो आहे तो माफी मागणार नाही म्हणतो, म्हणजे तो राहुल गांधींचा भक्त असला पाहिजे. कारण राहुल गांधी किंवा गांधी माफी मागत नसतात, सावरकर वगैरे माफी मागत असतात. आणि त्यामुळे हा स्वतःला सनातनी म्हणत असला बूट फेकणारा, तरी तो सावरकरवादी नक्की नाहीये. तो राहुल गांधींचा सच्चा अनुयायी असला पाहिजे, की आपण जे केलं ते केलं, त्याच्याबद्दल माफी मागायची नाही. हा जो बाणा आहे तो राहुल गांधींचा बाणा आहे, तो राहुल गांधींचा बाणा आहे. कुठलाही हिंदू माणूस दुसऱ्याला चुकून पाय लागला तरी लगेच असा नमस्कार करतो, अगदी पाया पडत नसेल पण हात, असे हात करतो की बाबा माफी मागतो, चुकून लागला, पाय लागला असेल, अपमान झाला असेल, चुकून झाला, लगेच तो माफी मागायला लागतो, त्याला हिंदू म्हणतात. पण बूट फेकल्यानंतर हा माणूस आपली चूक कबूल करायला तयार नाही, माफी मागायला तयार नाही, अर्थात चूक संवैधानिक झालेली आहे, त्याच्या भावना स्पष्ट आहेत, मी केली ती चूक नाहीये, आणि म्हणून तो म्हणतो मी माफी मागणार नाही. पण ही जी त्याचा हा जो अभिमान आहे किंवा बाणा आहे, तो हिंदूला शोभणारा नाही, तो राहुल गांधींच्या अहंकाराला शोभणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो कोणी आहे तो राहुल गांधींचा भक्त असला पाहिजे. मला वाटलं होतं तो सावरकर भक्त वगैरे असेल, असो, पण जे काय घडलंय ते चांगलं नाहीये, सभ्य समाजाला लाजीरवाण आहे. पण अशा लाजीरवाण्या घटना ह्या सभ्य समाजामध्ये घडतच असतात आणि त्यासाठी कायदे कानून वगैरे नियम वगैरे असतात. असो मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.